आज आपण पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची आज शिवतीर्थावर पंढरपूर येथे प्रचार सभा होती। यासाठी आज प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जयवंत पाटील आले होते। आज आपण या ठिकाणी प्रवेश केला आहे। आपण भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष आहात। आपण प्रवेश केला म्हणजे काय याचं नेमकं काय कारण? मी गेल्या 5 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये सातत्यानं पूर्ण वेळ काम करत होतो। मला पक्षानं प्रदेश सचिव युवा मोर्चाची जबाबदारी दिली, नंतर प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी मोर्चाची जबाबदारी दिली। सातत्यानं मी चांगल्या प्रकारे काम करत असताना या ठिकाणी तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये या ठिकाणी आमचं खच्चीकरण करण्यास सुरुवात झाली, पण आम्ही कुठेही थांबलो नाही। नेहमी सातत्य ठेवलं। माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक खच्चीकरण नेमकं कोणी केलं? भाजप पक्षाने खच्चीकरण तर केलंच, इथल्या काही स्थानिक पुढाऱ्यांनी खच्चीकरण केलं, त्याच्याबद्दल दुमत नाही। पण प्रामाणिक कार्यकर्त्याला देखील असं खच्चीकरण होत असेल तर याची एक खंत वाटली आणि म्हणून देशाचे नेते माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कामावर आणि त्यांनी केलेल्या विकासावर एक आम्ही ते दूरदृष्टी असणारा नेता म्हणून त्यांची देशभर ओळख आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवून आज आम्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री जयंत पाटील साहेब यांच्या उपस्थितीत मी आणि नगरसेवक डी.राज सरोगड साहेब यांनी प्रवेश केलेला आहे। या अगोदर तुम्ही भाजपचे विद्यमान आमदार समाधान अवतडे यांचा प्रचार सभा केली। मी 2 दिवस तपकिरी शेटपळ असेल, तनाळे असेल, तावशी असेल या ठिकाणी प्रचार सभेमध्ये सहभागी झालो होतो। पण मला काही गोष्टी खटकल्यानंतर त्या ठिकाणी मला काही गोष्टी खटकल्या आणि म्हणूनच त्याचा परिणाम म्हणून मी काल हा निर्णय घेतला आणि आज हा पक्षप्रवेश माझ्या पंढरपुरामध्ये झालेला आहे। म्हणते आता तुम्ही एकदा तळ्यात एकदा मळ्यात असं तुम्ही पक्ष बदलत राहील तर तुम्ही जनतेला मी एकच उत्तर देऊ शकतो की पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे आपण काम केलं पाहिजे। कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आपण विकास काम जे करतील त्या विकास कामाच्या पाठीमागे गेले पाहिजे। तुम्हाला सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही का भाजपकडून? भाजपच्या वरिष्ठ स्तरावरून सन्मानपूर्वक वागणूक मिळाली, पण जिल्ह्यामध्ये खच्चीकरण करण्याचं काम झालं। नेमकं आज प्रवेश करण्याचं कारण नाराजी आहे का दुसरं काय आहे? नाराजीच म्हणावे लागेल। यापुढे कोणत्या पक्षाचं नेमकं काम करणार? यापुढं पूर्ण वेळ आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवून त्यांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी, तसेच माझे गुरुवर्य माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे सर यांच्या नेतृत्वाखाली मी सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्ण वेळ मी आणि सरोगड साहेब काम करीन। मागच्या वेळेला तुम्ही भाजपच्या आमदारांचा प्रचार केला, विद्यमान आमदारांचा, आता त्यांच्या विरोधामध्ये जर प्रचार करण्याची वेळ ती तयारी तुम्ही ठेवली? आज पक्षप्रवेश करतानाच आम्ही ध्येय धोरण या ठिकाणी घेऊन आलेले आहोत। पूर्ण वेळ राष्ट्रवादीचा उमेदवार कसा निवडून येईल यासाठी आम्ही गावखेड्यात जाऊन पूर्ण वेळ काम करेल। पण तुमच्यावर विश्वास मतदार ठेवणार का? 100% विश्वास मतदारांनी ठेवला पाहिजे, कारण आपण विकास कामे घेऊन जनतेच्या पुढे जाणार आहोत। आपण घरकुल मंजूर करण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले होते, मुख्यमंत्र्यांकडून घरकुल मंजुरीसाठी पत्रही आणलं होतं, त्यावेळी तुमचं खूप मोठ्यामध्ये कौतुक झालं होतं। आता त्याबद्दल तुमची काय भूमिका असणार? सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांसाठी लोकसभेच्या वेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना राबवली होती, पण लोकसभेच्या वेळी त्याची अंमलबजावणी केली नव्हती। सोलापूर जिल्हा पाठीमागे राहिला होता त्यातून, आणि मला कळाल्यानंतर मी त्याचा सातत्य पाठपुरावा केला आणि सरकारमधल्याच लोकांनी मला चांगल्या प्रकारे मदत केलेली होती। ती शासनाची योजना होती आणि ती योजना जनतेपर्यंत विकास व्हावा, धनगर समाजाने घरकुल मिळावे म्हणून मी प्रयत्न केला आणि ती प्रयत्न यशस्वी माझा झाला। आता तुम्ही पक्ष बदलल्यामुळे भाजप पक्ष आपल्यावर कारवाई करेल। 3 वर्ष तुम्हाला कोणते? मी पक्ष सदस्याचा राजीनामा सकाळीच दिलेला आहे, त्यामुळे कारवाई केली तर मला काही फरक पडणार नाही। कोणाकडे? मी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे राजीनामा पाठवलेला आहे। तुमची मनधरणी करण्याचा काय पक्षाकडून प्रयत्न झाला? सकाळपासून मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला, पण एक युवा म्हणून सांगतो की एवढा ॲक्टिव्ह मेंबर मी असताना, डी.राज सरोगड साहेब ॲक्टिव्ह मेंबर असताना आम्हाला कुठेही या ठिकाणी तालुक्यामध्ये विचारात घेतलं जात नव्हतं आणि त्याचेच एक आज आम्ही त्या रूपाने प्रवेश केलेला आहे। आमची एक म्हणजे नाराजी होती, विद्यमान आमदारांची नाराजी म्हणावी लागेल।